सुविधा लागू झाल्याच पाहिजे. शासनाचे दिलेले सुख सुविधा आहे, ज्या सर्व गोष्टी आहेत त्या सर्व गोष्टी आम्हाला मिळाल्याच पाहिजे. आज आपल्या रावेर घनकचरा कामगारांच्या तर्फे तहसीलदार प्रांत साहेब व सन्माननीय सीओ मॅडम या तिन्ही लोकांना निवेदन देण्यात आलेलं आहे. झालेलं असं आहे की धुळ्याच्या एका सफाई कंपनीने रावेर नगरपालिकेचा ठेका 2022 सालापासून घेतलेला आहे आणि 2022 सालापासून कराराच्या माध्यमातून जवळपास 500 रुपये 497 रुपये कामगारांना देण्यात यावे असा करार करण्यात आला होता. पण वास्तव्यात त्या कामगारांना फक्त 230 रुपये देण्यात येत आहेत. PF सुद्धा काटला जात नाही आहे आणि PF न कापता कामगार या कंपनीने जे आहे ते त्यांच्या ठेक्याचं जे आहे ते बिल काढून घेतलेलं आहे. अतिशय अन्यायकारक गोष्ट या कामगारांसोबत घडते. आज आपल्या रावेर शहरातले कामगार सगळे जे असतील, सफाई कर्मचारी जे सगळे असतील, ते सर्व सफाई कर्मचारी पूर्ण 24 तासपणे सेवा देत आहेत. 24 तासाच्या सेवेमध्ये त्यांना रस्ते, नाले, गटरी सगळ्या गोष्टी साफ कराव्या लागतात. अक्षरशः कुत्रे मेलेले गुरंढोरं सुद्धा त्यांना उचलून फेकावे लागतात आणि ते उचलून फेकताना त्यांना काही सोयी सुविधा नगरपालिकेकडनं किंवा ठेकेदाराकडनं उपलब्ध होत नाही. ही अत्यंत गंभीर बाब आहे आणि याला लवकरात लवकर आम्ही सर्व न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपल्या परिसराचे आमदार आदरणीय श्रीजा चौधरी यांच्या मार्फत व आमच्या सर्व सहकाऱ्यांच्या मार्फत सीओ असतील किंवा प्रांत असतील किंवा तहसीलदार असतील या सर्वांना निवेदन सुद्धा देण्यात आलेले आहे आणि ह्या निवेदनावरती लवकरात लवकर कार्यवाही करावी. अन्यथा या निवेदनाचं स्वरूप फार गंभीर प्रकारे आपल्या परिसराला त्याचा एक आपण जे म्हणतो एक फरक त्याच्यावरती पडेल. कारण येत्या आता उद्यापासून गणपती गणेशोत्सव सुरू होतोय आणि गणेशोत्सवामध्ये जर कधी असाच बहिष्कार या संघटनेचा सुरू असला आणि कचरा साचत गेला तर गणेशोत्सव सुद्धा आनंदात आपल्याला साजरा करता येणार नाही. तसं आम्हाला कोणालाही होऊ द्यायचं नाही. त्याच्यामध्ये लवकरात लवकर शासनाने याच्यावरती कार्यवाही करावी अशी आमची त्यांना विनंती नाही, मागणी नाही, चेतावणी आहे. रावेर नगर परिषदेच्या कंत्राटी कामगारांच्या ज्या काही प्रमुख मागण्या आहेत त्यांच्यासोबत माननीय मुख्याधिकारी मॅडम यांच्यासोबत चर्चा करून त्यांना योग्य तो न्याय देण्यात येईल.